पुण्यात महारवतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा प्रकरण पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाला परत देण्याची शक्यता। जमीन व्यवहार प्रकरणाला तुर्तास स्थगिती देण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। पार्थ पवार कथित घोटाळ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। मतचोरीनं सत्तेत आलेल्यांनी जमीन चोरी केली। राहुल गांधी यांचा अजित पवारांवर प्रहार। मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं। राहुल गांधींचा मोदींवरही निशाणा। धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर जरांगेंनी ऐकवली कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप। ऑडिओ क्लिपमध्ये 2 कोटी देण्याचा उल्लेख। 2 आरोपींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर। धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली। मनोज जरांगेचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। या विषयात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, जरांगेंची मागणी। अजित पवार धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांकडे लक्ष द्या। जरांगे यांचे उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं। धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळले। जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंची नार्को चाचणी करा। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। जरांगेला Z+ सुरक्षा हवी आहे। जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालाय। ओबीसी नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा नागरी सन्मान। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाणं आणि टपाल तिकिटाचं वितरण। भारताच्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण। पुण्यातल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाचे तक्रार दाखल करण्याचे आदेश। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आग्रही। शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। मुलगा काय करतो ते वडिलांना ठाऊक नाही। अंबादास दानवे यांचा अजित पवार यांना थेट सवाल।